मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ एलिफंटाला जाणाऱ्या नीलकमल बोटीचा अपघात होऊन 3 दिवस झाले, मात्र तरीही बोट अपघातात बुडालेल्या मृतांचा शोध अद्याप सुरूच आहे। आतापर्यंत 14 मृत व्यक्तींचा शोध लागला होता, मात्र मिळालेल्या माहितीनुसार आज शनिवारी सकाळी मिसिंग असलेल्या 15व्या मृताचा देखील शोध लागलाय। मुंबई किनारपट्टीवर बोट आणि नौदलाचे जहाज यांच्यात झालेल्या धडकेनं बेपत्ता झालेल्या 7 वर्षाच्या मुलाचा मृतदेह 3 दिवसांच्या शोध मोहिमेनंतर सापडला। बोट दुर्घटनेत गोव्याच्या म्हापसा येथील वास्तव्यास असलेल्या पठाण कुटुंबातील सखीना अशरफ पठाण यांचा मृत्यू झाला। या बोटीवर अशरफ पठाण, सखीना पठाण, त्यांची 2 मुलं आणि मृत सखीना पठाण यांची बहीण सोनाली होते। या अपघातात अशरफ पठाण, त्यांचे 10 महिन्याचे लहान मूल आणि मेहुणी सोनाली बचावली, तर त्यांचा 7 वर्षांच्या जोहान पठाणचा मृतदेह आज सापडला आहे। वादळवारा लाईव्हसाठी घनश्याम कडू, उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।